नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री मकरंद महाराज आहेत. हे मठाधिपती आहेत श्री क्षेत्र दत्तधाम परभणी इथले. आपण यांना त्यांच्या गुरु आणखी त्यांच्या आयुष्यात आलेले सत्पुरुष यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि त्यांनी त्याच्यातून काय बोध घेतला. नमस्कार. नमस्कार. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घटना जी असते की खरं तर ज्यावेळेला विचारतात की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना किंवा सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला, तर बरेच जण तिथं व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी उत्तरं देतात. कोण म्हणतं मला ही पत्नी लाभली, कोण म्हणतं मला ही नोकरी मिळाली. पण या बाबतीत माझं मत खूप वेगळं आहे की खरं तर आपल्या आयुष्यामधली एक सगळ्यात महत्त्वाची घटना ही की आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होणं, सद्गुरू लाभणं किंवा त्या सद्गुरूंनी आपल्याला आपलं म्हणणं आणि त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंची कृपा ज्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होईल तो दिवस आपल्या आयुष्यातला खूप वेगळा आणि महत्त्वाचा. माझ्या बाबतीत सुदैवाने असं झालं की मी जन्माला यायच्या आधीच माझे जे सद्गुरू अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं आणि लहानपणापासूनच त्यांच्या सहवासात किंबहुना या सगळ्या सहवासाचे काही बाबतीत आज जर विचार केला तर जो लहानपणापासून सहवास लाभला त्यावेळेला तर त्या वयात की गुरु म्हणजे काय, की गुरु काय असतात हे कळण्याचं वयच नव्हतं. फक्त एक की ही आपल्या घरातली व्यक्ती आहे कोणतरी आणि ही व्यक्ती आपल्याकडे येते आणि अक्षरशः थोडंसं सगळ्यांना वेगळं वाटेल, पण ज्या वेळेला हे घरी यायचे त्यावेळेला माझं वागणं असं असायचं की मी यांच्या मांडीवर बसायचं, यांच्या खांद्यावर बसायचं आणि यांनी या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आणि सहन करत करत त्यांच्या सहवासात पुढं जात असताना त्यांनी सगळ्याच गोष्टी म्हणजे फक्त जन्म देण्यापुरते आईवडील आणि बाकी सगळं त्यांनीच स्वतः सगळ्या गोष्टी पुढं करत गेले आणि मग त्यातनं ज्या वेळेला ती वेळ आली की त्यांनी त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती केली आणि ते समाधिस्थ झाले. आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी विचार करायला लागलो की अरे इतकं मोठे सद्गुरू आपल्याला लाभले, आपल्याला सहवासही लाभला, पण आपल्याला ज्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या ना त्या वयात आपल्याला कळाल्याच नाही. म्हणजे किंबहुना मी असं म्हणतो की मला प्रत्यक्ष रीतीने मला जो एक आज अनुग्रहाचा जो भाग आहे की आपण समोर बसतो मग आपल्या कानामध्ये ते उपदेश देतात, म्हणजे हा सुद्धा भाग, या भागापासून सुद्धा मी वंचित राहिलो. आणि त्यांनी जाताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून माझी नेमणूक केली, पण माझ्या मनात ही सल होती की आता नेमकं मी जाऊ कुणाकडं, की यांनी तर मला उत्तराधिकारी म्हणून बसवलं, मग प्रत्यक्ष तर मला अनुग्रह प्राप्त नाहीये, मग करू काय. या विवंचनेत मी असताना आणि मला त्यावेळेला म्हणजे हे लक्षात आलं की आपण पहिले जे दिवस गेले आपले हे खरोखरी आपल्याला कुठलाही विचार नव्हता की गुरु म्हणजे काय हीच कल्पना नव्हती. त्यामुळं कधी आयुष्यात त्यांचं पाद्यपूजन घडलं नाही किंवा कधीच काय. जे घडलं ते ज्यावेळेला त्यांना समाधी द्यायची त्यावेळेलाच माझ्या हातून त्यांची मला पूजा करण्याचा योग आला. तत्पूर्वी मी पूजा खूप पाहिल्या, त्यांच्यासोबत सगळीकडे प्रवासात असताना या सगळ्या गोष्टी खूप अनुभवल्या, पण माझं मी मनाला खूप खात होतो. आणि एक दिवस असा प्रसंग आला की मी एक पारायण करून आलो आणि त्या दिवशी मी रात्री झोपलो. खरं तर माझा एक विश्वास आहे की सद्गुरू हे सातत्याने माझ्या पाठीशी आहेत आणि आतापर्यंतच्या त्यांनी समाधी घेतलेल्या अवस्थेपासून या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये 88 मध्ये त्यांनी समाधी घेतली
तेव्हापासून आतापर्यंत जेमतेम 2 ते 3 वेळेला त्यांनी फक्त मला दर्शन दिलं. त्यातला एक प्रसंग खूप मोलाचा आहे आणि खूप वेगळा आहे, म्हणून मी थोडासा सांगतो. फार विशद न करता त्याला थोडक्यात सांगतो की पारायण संपलं आणि माझ्या मनामध्ये सातत्याने ही तळमळ होती की अरे आपण आता गुरुमंत्राच्या बाबतीत आपण करायचं कसं, की आता त्यांनी उत्तराधिकारी म्हणून तर बसवलं. आता उद्याला 4 लोक आपल्याकडे येतील की गुरुमंत्र द्या म्हणतील, पण आज आपल्यालाच गुरुमंत्र नसताना आपण दुसऱ्याला उपदेश देणार कसा, या विवंचनेत मी असताना त्या दिवशी पहाटे मला एक दृष्टांत झाला. आणि त्या दृष्टांतामध्ये मी आणि माझे सद्गुरू आम्ही असे बाहेर फिरायला निघालो. आणि बाहेर फिरत असताना आम्ही एका बगीच्यामध्ये आलो. आणि बगीच्यामध्ये आल्यावर ते एका बाकावर बसले आणि मला म्हणले बस. मला म्हणलं तुझ्या मनात काही विचार चालू आहेत का रे? मी म्हणलं हो बाबा. म्हणले काय विचार चालू आहेत? म्हणलं बाबा तुमच्या सोबत राहिलो पण मला कधीच अनुग्रह घेता आला नाही किंवा मी म्हणलोय नाही, तर मला ती एक खंत आहे. मला म्हणले बघ एक सांगतो की ज्यावेळेला सद्गुरूंची पूर्ण कृपा होती ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी नगण्य असतात. आणि मी तुझ्यावर पूर्ण कृपा केलेली असल्या कारणाने मलाही असं कधी वाटलं नाही की तुला अनुग्रह द्यावा. पण तुझी जर मनात जर खंत असेल तर ठीक आहे म्हणले, त्याला काही उशीर नाही, मी तुला आत्ता अनुग्रह देतो. मी म्हणलं अहो आत्ता माझ्याकडे हार नाही, फूल नाही, नारळ नाही, खडी साखर नाही प्रसादाला, तर कसं करणार? ते म्हणले बघ या वस्तू तू आणणार कुठून आणि कशातनं? म्हणलं आज माझजवळ माझं म्हणून काहीच नाही, माझ्यासहित जे आहे ते सगळं तुमचं आहे. मग म्हणले एक काम कर, त्या उपचाराची गरज नाही, तू म्हणले बस खाली आणि मी तुला आत्ताच अनुग्रह देतो. आणि मी तिथं त्या बाकाच्या खाली बसलो. त्यांनी त्यांचा उजवा पाय गुडघ्यावर घेतला आणि गुडघ्यावर ठेवला आणि मला म्हणले बघ तुझा उजवा कान माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लाव आणि शांतपणे ऐक. आणि मग त्यातनं जो ध्वनी माझ्या कानात मला ऐकायला मिळाला, मला म्हणले हा तुझा गुरुमंत्र. आणि एक सांगतो म्हणले की हा गुरुमंत्र तुझ्या पुरता नाही, तर इथून पुढं तुझ्याकडनं प्रत्येकाला केवळ आणि केवळ याच मंत्राची दीक्षा तू आयुष्यभर देत राहा, बाकी इतर काही करायची गरज नाही. आणि आज खरोखरी या सगळ्या गोष्टी बोलताना, या जुन्या आठवणी बोलताना की एक गोष्ट जाणवती की एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. त्यांच्या जीवनचरित्राचा सगळा ज्यावेळेला मी आलेख तपासतो किंवा त्यातनं काय 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 शिकायला मिळेल. आणि किंबहुना मी तर आवर्जून तुम्हाला असं सांगेन सगळ्यांनाच की ज्यावेळेला कधी योग येईल त्यावेळेला माझ्या सद्गुरूंच्या चरित्राची एखादी मालिका सुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकेल. की विशेषतः या कोविडच्या काळामध्ये एक सहज उपक्रम म्हणून त्यावेळेला ही चरित्र चिंतनाची एक मालिका तयार केली होती. आणि एक वेगळं आगळं वेगळं चरित्र, आणि पहिल्यापासूनच त्यांच्या चरित्रामधनं ही गोष्ट पक्की की नाही, गुरु हे गुरूंकडे बघताना त्यांना व्यक्तिरूपात न बघता त्यांना तत्वरूपात बघणं. आणि त्यांच्याच माध्यमातनं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गुरुडेश्वरला गेलो, तिथं त्यांच्यासोबत राहिलो. आणि पुढं मी जसं सांगतोय की उमरखेडचे महाराज आहेत, त्याच्यानंतर दत्त महाराज आहेत, की दत्त महाराज की यांच्याकडनं काय शिकावं किंवा उमरखेडच्या महाराजांकडनं काय शिकावं, की जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपण पाहिलं तीच अनुभूती मला वामनानंद महाराजांच्या सहवासात मिळाली. त्याच्यानंतर विद्या विनयन शोभते हे सुभाषित जे आहे ते खऱ्या अर्थाने सार्थ ज्यावेळेला आपल्याला त्याची प्रचिती घ्यायची असेल तर दत्त महाराजांचा सहवास त्याच्याकरता खूप आवश्यक आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सत्पुरुषाकडनं आपल्याला काही ना काही घेण्यासारखं हे निसंशयपणे पाहिजे. फक्त अध्यात्मामध्ये आपली विद्यार्थी दशा, आपलं शिष्यत्व जे आहे हे कायम आपण शाबीत ठेवलं पाहिजे. की आज आपण कुठल्याही जागेवर जरी असलो, आपण आज कितीही मान सन्मानाच्या सगळ्या ह्याच्यात जरी वावरलो तरी आपण शिष्य आहोत आणि आपण सद्गुरूंचे सेवक आहोत हे मात्र निरंतर लक्षात ठेवूनच आपण अध्यात्मात जर वाटचाल केली तर मात्र ते आपला हात कधीही सोडत नाहीत, हे या निमित्ताने मी सांगतो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा